हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. असं ऊन मस्त तापतं आहे, त्यामुळे गुद्द्यावर यायच्याऐवजी मुद्द्यावर येऊया. चला तर मग सगळ्यांना वेलकम, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं बखर एका साडीची ह्या सदरामध्ये हार्दिक स्वागत आहे. बखर एका साडीची मध्ये आजची साडी किंवा आजची कला, हस्तकला जी आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे चिकनकारी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. जेव्हा उन्हाळा असा तापायला लागतो, हळूहळू ऊन असं वाढायला लागतं, तेव्हा सगळ्या बायका, जेवढ्या बायका मुली सगळ्या ज्या असतील तर त्यांना ह्या चिकनकारी साड्या, चिकनकारी कुर्ते यांची भुरळ पडते. आणि ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या ऋतूमध्ये अशा वायल, मलमल किंवा कॉटन, सुती अशा कापडावरती हे सगळं चिकनकारी कला किंवा चिकनकारी हस्तकला, चिकनकारी एम्ब्रॉयडरी, चिकनकारी भरतकाम हे केलं जातं. तर हे जे पेस्टल कलर असतात ना, म्हणजे असे सगळे लाईट कलर, कुठल्याही डार्क कलरमध्ये पांढरा कलर घातला की तो होतो पेस्टल कलर आणि त्याला सगळेजण, बरेच जण म्हणतात ते म्हणजे इंग्लिश कलर. तर असे लाईट स्काय ब्लू हा जो आहे हा स्काय ब्लू किंवा पर्पल म्हणजे लव्हेंडर किंवा पिंक किंवा गुलाबी, लेमन म्हणजे लिंबू लिंबू कलर. तर असे सगळे वेगवेगळे कलर तयार होतात आणि हे पेस्टल कलर हे डोळ्यांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असे सुखद असतात बघायला. त्यामुळे पेस्टल कलरच्या साड्या किंवा कपडे याची बायकांना भुरळ पडते आणि त्यातल्या त्यात जर ते चिकनकारी असेल तर अगदीच उत्तम. तर अशी ही चिकनकारी कला, याच्यामध्ये चिकनचा काहीही संबंध नाही. जोक वाईट होता पण तरीही चिकनचा काहीही संबंध नाही. तर मुळात हा पर्शियन शब्द आहे चिकिन. या शब्दापासून चिकनकारी हा शब्द आलेला आहे. मॅगिस्थेसिस हा जो ग्रीक हे होता, प्रवासी होता, त्याचं पुस्तक आहे भारतावरती प्रसिद्ध, त्याचं नाव आहे इंडिका. ह्याच्यामध्ये या चिकनकारी ह्या कलेचा किंवा या भरतकामाचा हा उल्लेख आहे. तर चिकनकारी कला ही साधारण 14व्या शतकामध्ये, म्हणजे जवळपास त्याला आता 400-500 वर्ष झालेले आहेत. 14व्या शतकामध्ये बादशहा जहांगीर याची पत्नी नूरजहा म्हणजेच मेहरुन्निसा, तर हिने ही चिकनकारी पद्धती किंवा चिकनकारी भरतकाम हे अवलंबलं आणि जवळपास 32 प्रकारचे टाके ह्या चिकनकारी कलेमध्ये असतात. तर चिकनकारी म्हणजे थोडक्यात काय, चिकन किंवा चिकिन हा जो पर्शियन शब्द मी तुम्हाला सांगितला, चिकिनचा अर्थ भरतकाम केलेलं असं कापड किंवा ज्याच्यावरती काहीतरी असं पॅटर्न बनवलेलं आहे असं कापड. कारी म्हणजे हस्तकला, जे हातांनी भरतकाम केलेलं आहे ते चिकनकारी किंवा चिकनकारी. त्याचा अपभ्रंश होऊन चिकनकारी झालं. त्यामुळे कोंबडीचा म्हणजे चिकनचा आणि चिकनकारीचा काहीही संबंध नाही. तर हे कापडावरती असलेलं भरतकाम आणि मग मुघलांच्या काळामध्ये ही सगळी कला जी होती ही उदयाला आली, भरभराट झाली. मुघलांच्या काळामध्ये जे सगळे राजे राण्या वगैरे जे होते तर ते आपल्या कपड्यांवरती हे भरतकाम करून घेऊ लागले आणि बायकांमध्ये स्पेशली दुपट्टे, चिकनकारीचे दुपट्टे हे अतिशय प्रसिद्ध होते. पण सुरुवातीच्या काळामध्ये हे जे चिकनकारी असायचं ना, तर हे पांढऱ्या कापडावरती पांढऱ्या धाग्याने केलेलं भरतकाम असायचं. आता ते बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये आलेलं आहे, म्हणजे वेगवेगळ्या पेस्टल कलरमध्ये आलेलं आहे. तर तुम्हाला जर दिसत असेल तर हे पहा, हे जे आहे ना हे प्युअर हँडवर्क असं चिकनकारीचं हे आहे. हा माझा दुपट्टा आहे, चिकनकारीचाच ड्रेस आहे माझा, त्याच्यावरचा हा दुपट्टा आहे. इस्त्रीला ठेवलेला होता, मग म्हटलं की ज्ञानात भर घालूयात म्हणून तिथून बोचक्यातनं उचकून आणि आणलेला आहे. तर असा हे पहा, हे तुम्हाला दिसत आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे टाके, पहा गाठीसारखा दिसणारा वगैरे असे, आणि किती नाजूक बारीक काम आहे पहा, है ना. तर असा हा चिकनकारी जो आहे ना, तर हा 14व्या शतकामध्ये ही कला अस्तित्वात आली आणि त्यानंतर याला म्हणजे ह्या चिकनकारी भरतकामाला हे GI टॅग मिळालेला आहे. त्यानंतर अवधचे राजा हैदर अली यांनी या कलेला पुन्हा एकदा काय म्हणतात त्याला प्रोत्साहन दिलं, कारण मधल्या काळामध्ये 200-400 वर्षामध्ये ही कला बऱ्यापैकी लुप्त पावलेली होती. आणि मग अवधच्या राजांनी, हैदर अलींनी पुन्हा एकदा या कलेला प्रोत्साहन दिलं आणि मग परत एकदा ही कला नावारूपाला आली. तर GI टॅग मिळालेला आहे ह्याला. लखनौ या भागामध्ये ज्या
वस्तू बनतात चिकनकारीच्या, तर त्या अगदी म्हणजे टोप्यांपासून तर कुर्त्यांपासून तर चिकनकारी कुर्ते हे पुरुषांमध्ये पण खूप प्रसिद्ध आहेत बरं का. कुर्त्यांपासून, साड्यांपासून तर पंजाबी ड्रेस मी जसा घातलेला आहे हा पूर्ण एक असा पंजाबी ड्रेस आहे जो आकाशा कलरचा आहे. आकाशा कलर असं म्हणलं म्हणजे आकाशी स्काय ब्लू असं कलर म्हटलं की मला आमच्या ना साखरीच्या मावशींची आठवण येते. मी कधीही निळ्या रंगाचं काही घातलं असं म्हणजे आकाशी रंगाचं की त्या म्हणायच्या आकाशा कलर तुम्हाला छान दिसतो. तर असा हा आकाशा कलरचा हे आहे. तर माझ्या लग्नाच्या वेळेला माझ्याकडे असा एक आकाशी कलरचा चिकनकारी ड्रेस होता जो अद्वैतला खूप आवडायचा आणि तो काही कारणाने माझ्यापासून हे झाला आणि म्हणून त्या ड्रेसची आठवण म्हणून हा परत एकदा चिकनकारीचा ड्रेस मी घेतलेला आहे, कारण निळा रंग खूप छान दिसतो. तर अंजुमन ह्या पिक्चरमध्ये ह्या चिकनकारी जे काम करणारे वर्कर्स असतात ना त्याच्याबद्दलची व्यथा मुझफ्फर अलींनी मांडलेली होती आणि त्याच्यामध्ये फारुख शेख यांनी चिकनकारीचा कुर्ता घातलेला होता आणि त्या अंजुमनच्या ह्याचं काय म्हणतात प्रभाव त्यांच्यावरती इतका पडला की त्यांनी आयुष्यभर चिकनकारीचे कुर्ते घातले. त्यामुळे तुम्हाला जर फारुख शेख हे आठवत असतील तर त्यांचे चिकनकारी कुर्ते पण आठवत असतील. जनरली व्हाईट कलरचा झब्बा पायजामा त्यांचा असायचा आणि ते व्हाईट कलरचे चिकनकारीचे कुर्ते घालायचे. तर हा अशी ही चिकनकारी ही जी कला आहे याच्यामध्ये 32 टाके साधारण येतात आणि ही एक छान दिसते, रॉयल दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावरती असं एक नाजूक जे भरतकाम असतं ते कोणीतरी हाताने विणलेलं आहे, हाताने भरतकाम केलेलं आहे. ही भावना खूप छान असते. माझ्या सासूबाई जेव्हा लखनौला गेल्या होत्या तेव्हा त्यांनी चिकनकारीची लिंबू कलरची साडी आणली होती. अशोक सराफच्या एका पिक्चरमध्ये लिंबू कलरची साडी हे एक फेमस हे आहे. तर अशी ही चिकनकारीची जी साडी आहे किंवा चिकनकारीचा ड्रेस आहे तर तो प्रत्येक बाईला आपल्याकडे वॉर्डरोबमध्ये असावा असं वाटतं. तर अशी ही चिकनकारीची कला आहे आणि चिकनकारीचं जे म्हणजे भरतकाम असतं ना म्हणजे कापड जे असतं ना तर ते सिल्क, जॉर्जेट, क्रेप, शिफॉन, शिवाय मलमल, कॉटन, वायल मी जे म्हटले वायल म्हणजे असंच साधारण मिक्स असणारं थोडंसं. तर ह्या सगळ्या कापडांवरती चिकनकारी केलं जातं. हलकं फुलकं असं कापड त्याला लागतं आणि त्याच्यावरती बादला वर्क म्हणजे थोडक्यात किंवा मुकेश वर्क म्हणजे थोडक्यात पत्र्याने अशा बारीक बारीक टिकल्या त्याच्यावरती ठोकल्या जातात. तर असं हे असतं आणि चिकनकारीचे जे टाके असतात ना तर एक एक कारागीर हा एकेका टाक्यामध्ये माहीर असतो. त्यामुळे जर समजा एखाद्या कारागिराकडे म्हणजे बायकाच त्या क्षेत्रामध्ये जास्त आहेत ह्या भरतकाम करणाऱ्या, तर एका कडे एक टाका जर होत असेल तर तो पूर्ण साडीवरती एक टाका हे केला जातो आणि मग नंतर दुसऱ्या बाईकडे ती साडी दिली जाते. तर अशा पद्धतीने खऱ्या चिकनकारी साडीला किंवा खऱ्या चिकनकारी ड्रेसला खूप दिवस लागतात. तर अशी ही एक पुन्हा एकदा नावारूपाला आलेली कला आहे चिकनकारी आणि ही छान दिसते. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असे पेस्टल कलरचे चिकनकारीचे कुर्ते, झब्बे किंवा साड्या ह्या दिसायला छान दिसतात. वायल वगैरे अशा ह्याच्यात ऑर्गन्झा किंवा ऑर्गंडी म्हणायची त्याला. तर त्या कापडामध्ये अशा छान हे असायच्या हलक्या फुलक्या, डोळ्यांना असं प्लीझंट दिसायचं. तर अशी चिकनकारीची हे मी तुम्हाला सांगितली. मी हा जो ड्रेस घातलेला आहे तर हा पूर्ण ड्रेस मटेरियल घेऊन आणि शिवलेला ड्रेस आहे ना. पूर्ण हे आहे याला शिवून घेतल्यामुळे दोन्ही बाजूला खिसे आहेत कारण मला खिसे लागतातच जनरली सगळ्या ह्याला. त्याच्यावरती ही ओढणी आहे पण ड्रेसला पूर्ण कुडत्याला भरतकाम आहे. ओढणीला खूप जास्त नाही आहे आणि पॅन्टला सुद्धा फक्त पायावरतीच आहे आणि ड्रेसला पूर्ण भरलेला आहे हा. तर आता मी तुम्हाला चिकनकारीची साडी दाखवते. आता मी तुम्हाला हे दाखवलं होतं. माझ्याकडे असे चिकनकारीचे कुर्ते पण भरपूर आहेत कॉटनमध्ये आणि ओढण्या आहेत. आत्ता नुकतंच आमचं होळीची पार्टी झाली त्याच्यामध्ये मी चिकनकारीचा कुर्ता घातलेला होता, त्याच्यावरची ही ओढणी होती म्हणून हे याला ठेवलेलं होतं, इस्त्रीसाठी ठेवलेलं होतं. तर आता मी तुम्हाला साडी दाखवते. हे पहा, ही या ड्रेसच्या सारखीच अगदी आकाशा कलरची साडी आहे पण ह्याच्यावरती जाल वर्क आहे. पहा नाजूक असं दिसत असेल तर है ना. हा या साडीचा पदर आहे पूर्ण आणि या साडीचा ब्रँड आहे अदा म्हणून ब्रँड आहे एक. ॲमेझॉनवरती त्यांचं हे आहे. हे पहा हँडवर्क आहे त्यामुळे मागून तुम्हाला दिसत असेल.
तर हे पूर्ण हाताने केलेलं भरतकाम आहे आणि याच्यावरती त्यांचं ब्रँडिंग आहे. आदा म्हणून ब्रँड आहे, तर त्या ब्रँडची ही साडी आहे. तर अशी चिकनकारीची ही साडी छान आहे ना, मस्त कलर आहे ना. याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर येतात. मी एक अशीच लाईट पिंक कलरची म्हणजे हलक्या गुलाबी अशी पेस्टल गुलाबी रंगाची साडी आईला दिली होती. सासूबाईंकडे अशी लिंबू कलरची साडी आहे. तर अशा ह्या चिकनकारीच्या हे आहेत. मस्त आहे ना. आणि ही साडी जॉर्जेटची आहे आणि जॉर्जेटवरती हे सगळं भरतकाम आहे चिकनकारीचं. तर हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. तुम्हाला कशी वाटली साडी ते सांगा. साडीचा पूर्ण लुक आता मी दाखवत नाहीये, तुम्ही हे बघून घ्या. आणि त्याच्यासाठी मी माझी एक शॉर्ट केलेली होती, ही परी अस्मानीची. त्या शॉर्टची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. साडी कशी दिसते ते तुम्हाला नक्की कळेल. चला तर मग बखर एका साडीची मध्ये आज आपण चिकनकारी या कलेबद्दल बोललो. चला, स्टे ट्यून. हॅव अ गुड डे. मीनल अद्वैत.